विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मदतीसाठी आम्ही MCQ सिरीज चालू केलेली आहे. तरी या चॅनलवर आपल्याला सर्व विषयांचे MCQ प्रश्न भेटून जातील. यामध्ये प्रश्न हे इंग्लिशमध्ये आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे मराठीमध्ये असेल. तर बघूयात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या वर्षीपासूनच शासनाने जी 10व्या वर्गाला CET चालू केलेली आहे त्याचं काही स्वरूप बघणार आहोत. या CET मध्ये जे विषय आहेत म्हणजे तुमचा गणित झाला हा 25 मार्काला, तुमचा विज्ञान हा देखील 25, इंग्लिश ही 25 आणि जो तुमचा इतिहास भूगोल आहे हा देखील 25 मार्काला, असं एकूण मिळून या परीक्षेचं स्वरूप म्हणजे 100 मार्क्सचं आहे. म्हणजेच यामध्ये गणित, विज्ञान, इंग्लिश हे तीनही विषय 25-25 मार्काला विचारले जाणार आहे. तर त्याबद्दलच आपण क्वेश्चन बघणार आहोत, जे की आज आपण सुरुवातीला गणित या विषयाचे प्रश्न बघणार आहोत की कशा प्रकारचे यामध्ये प्रश्न येतील. म्हणजे हे प्रश्न हे MCQ टाईपमध्ये असणार आहेत. एक प्रश्न आणि त्याखाली त्याचे 4 पर्याय. जसे की आपण स्कॉलरशिपला देखील बघत असतो की वर प्रश्न असतो, त्याखाली 4 पर्याय असतात आणि त्यामधलं आपल्याला एक उत्तर शोधायचं असतं. तर आपण गणित या विषयाला सुरुवात करणार आहोत. त्यामधला पहिला चॅप्टर म्हणजेच लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. यामधले आपण काही त्या स्वरूपाचे प्रश्न बघणार आहोत. तर बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे प्रश्न बघायच्या अगोदर तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातून पहिला जो चॅप्टर आहे त्यावर एक नजर फिरवा. म्हणजे हे सगळे क्वेश्चन तुम्हाला समजतील. तर चला, द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज, म्हणजेच त्या इक्वेशनमधली जी डिग्री आहे ती किती पाहिजे, तर ती आपल्याला पाहिजे बघा 1. ती जर का 1 असेल म्हणजेच ते लिनियर इक्वेशन असतं. बघा, जर का आपण उदाहरण द्यायचं झालं तर असं दिलं 3x + 4y = 7. डिग्री म्हणजे काय असतं बघा, तर तुमच्या जे व्हेरिएबल असतं त्या व्हेरिएबलचा घातांक म्हणजे त्याचा पॉवर, एक्सपोनंट, त्याला आपण डिग्री म्हणत असतो. बघा, या एक्सच्या वर किती आहे काहीच दिलेला नव्हता, म्हणजे या एक्सच्या वर काहीच नाही म्हणजे 1 असतो. बघा, 1 आपण लिहित नसतो. कधीही तुम्ही जर का इक्वेशन पाहिलं तर ते तुम्हाला अशा स्वरूपात दिसत असतं. म्हणजेच याची डिग्री किती आहे तर 1 आहे. याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन. चला, लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म. द जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याचा जो जनरल फॉर्म आहे ते आपल्याला सांगितलेला आहे, जो की ax + by + c = 0. बघा, इथं देखील डिग्री काहीच नाही म्हणजे याची डिग्री किती असणार तर 1 असणार. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा जनरल फॉर्म बघा, ax + by + c आणि व्हेअर a is not equal to 0 and b is not equal to 0. म्हणजे a आणि b च्या किमती ह्या 0 नसायला पाहिजे. म्हणजे 0 नसायला पाहिजे म्हणजे 1, 2, 3 अशा इन्फिनिटीपर्यंत काही असल्या तरी चालतील, परंतु 0 नसायला पाहिजे. तर हा आहे लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म. तुम्हाला हा एक पर्याय असेल आणि उरलेले दुसरे 3 दिले जातील आणि विचारलं जाईल की खालील लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म ओळखा. तर त्यामधला आपण ax + by + c = 0 हा पर्याय टिक करायचा. क्वेश्चन नंबर 4 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणजे बघा, वरचे जे दोनही MCQ आहेत ते या लिनियर इक्वेशनच्या प्रॉपर्टी असल्यासारखे आहेत. या लिनियर इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल पाहिजे तर 2 व्हेरिएबल पाहिजे. आणि या लिनियर इक्वेशनची जी डिग्री आहे ते किती पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन नंबर 4 जो विचारला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, यामध्ये किती व्हेरिएबल पाहिजे 2 व्हेरिएबल. तर बघा, प्रत्येकामध्ये व्हेरिएबल तर 2 दिसत आहेत, x y प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला व्हेरिएबल 2 दिसत आहेत. परंतु जी दुसरी प्रॉपर्टी आहे ती काय म्हणते की याची जी डिग्री आहे ती किती पाहिजे आपल्याला 1 पाहिजे. मग 1 डिग्री कुणाकुणाची आहे बघा, प्रत्येक टर्मची डिग्री ही 1 पाहिजे. हे रूटमध्ये 2 आहे. रूट अंडर रूट म्हणजेच काय असतो तर 1/2.
म्हणजे या 2ची डिग्री किती आहे 1/2 आहे का हे नाही, कारण डिग्री आपल्याला किती पाहिजे 1 पाहिजे, ही 1 नाही. चला हा पर्याय कॅन्सल. त्याच्यानंतर आपण जर का नंबर 2चा पाहिला तर याची डिग्री किती आहे 2 आहे, आपल्याला पाहिजे किती 1 आहे का 1 नाही, म्हणून हा पर्याय देखील कॅन्सल झाला. आता नंबर 4 वर येऊ बघा. याची 1 आणि याची 1 अशी मिळून याची जी डिग्री व्हायली ती किती व्हायली 2 होत आहे बघा, कारण ही एकच टर्म आहे तर इथे एक व्हेरिएबल पाहिजे, इथे 2 व्हेरिएबल आले आणि त्या प्रत्येकाची जर का एक डिग्री एक पॉवर म्हणलं तर त्याची डिग्री होती 2. त्याच्यामुळं हे देखील लिनियर इक्वेशन आहे का नाही, कारण याची डिग्री जी आहे ती 2 होत आहे. इथं बघा याची 1 म्हणजे या प्रत्येक टर्मची डिग्री 1 होत असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 टिक करणार बघा. झालं, हे झाले बघा 4 क्वेश्चन. आता नंतर असेच आपण समोरचे क्वेश्चन बघू बघा. क्वेश्चन क्रमांक 5. 2 लिनियर इक्वेशन in 2 variable at the same time then are called. 2 linear equation in 2 variable at the same time म्हणजेच 2 लिनियर इक्वेशन कशामधले 2 व्हेरिएबल मधले, असे 2 लिनियर इक्वेशन ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत ॲट द सेम टाइम याला आपण काय म्हणतो बघा. ही कशाची डेफिनेशन आहे तर ती सायमल्टेनियस इक्वेशन याची डेफिनेशन आहे बघा. तुम्ही जर का पुस्तकात सायमल्टेनियस इक्वेशन पॉईंटच्या खाली बघितलं तर त्याची डेफिनेशन तिथे दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 एकदम बरोबर आहे. त्यानंतर द पेअर ऑफ इक्वेशन x इज इक्वल टू a अँड y इज इक्वल टू b विच ग्राफिकली रिप्रेझेंट्स. बघा x इज इक्वल टू a आणि y इज इक्वल टू b याला ग्राफिकली रिप्रेझेंट कसं केलं जातं तर काय होतं बघा. x इज इक्वल टू a आणि y इज इक्वल टू b हे कंसामध्ये लिहिताना अगोदर आपण xचा पॉईंट आणि नंतर yचा पॉईंट लिहितो आणि त्या ज्या स्ट्रेट लाईन आहेत ते x, y या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करीत असतात एकमेकीला, म्हणजेच इंटरसेक्टिंग ॲट a, b. म्हणजे आपला जो ग्राफ असतो बघा असा असतो. हा x ॲक्सिस, हा y ॲक्सिस. x इज इक्वल टू a च्या जागी आपण 2 गृहीत धरू, b च्या जागी 3, म्हणजे अशा काहीतरी किमती दिलेल्या असतील. मग हे 2 इथं असतो, म्हणजे हा 1, 2 इकडं प्लसच्या संख्या, इकडं मायनसच्या संख्या. तशाच इकडं मायनसच्या संख्या वर प्लसच्या संख्या, तर +3. इथून एक अशी लाईन जाईल आणि इथून एक येईल. इथं आपला इंटरसेक्टिंग पॉईंट असेल जे की काय असेल 2, 3 म्हणजे इंटरसेक्टिंग ॲट a, b. हे असं एकदम बरोबर उत्तर आहे. हा क्वेश्चन 7. इफ इन इक्वेशन x + 2y इज इक्वल टू 10 द व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू 6 देन व्हॅल्यू ऑफ y. म्हणजे तुम्हाला एक इक्वेशन दिलंय x + 2y इज इक्वल टू 10 आणि y ची व्हॅल्यू दिली 6, तर x ची व्हॅल्यू काढायची. या इक्वेशनमध्ये y ची व्हॅल्यू 6 टाकायची बघा. x + 2y इज इक्वल टू 10 यामध्ये y ची किंमत तुम्हाला दिलेली आहे किती आहे 6, तर x + 2 इंटू 6 इज इक्वल टू 10. साइन दोन्ही 12 इज इक्वल टू 10. मग या 12ला इकडं या साईडला प्लसचा असेल तर पलीकडे गेल्याच्या नंतर मायनस, म्हणजेच x इज इक्वल टू -2. तर याची व्हॅल्यू काय येणार x ची -2. कळलं. हां चला समोरचा क्वेश्चन क्रमांक 8. द ग्राफ ऑफ y इज इक्वल टू 5 इज ए लाईन पॅरलल टू. म्हणजे y इज इक्वल टू 5 जर का असेल तर ही लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल असते हे विचारलंय बघा. आता जर का आपण बघितलं y इज इक्वल टू 5, हा y ॲक्सिस असतो, हा x ॲक्सिस. y ॲक्सिसवर खाली मायनसच्या संख्या, वर प्लसच्या, है ना. तर समजा गृहीत धरा इथं 5 आहे. जर का हा 5 मधून जर का लाईन जात असेल, कारण y इज इक्वल टू 5 दिले, तर y ॲक्सिसवर 5 मधून लाईन जात असेल तर ती कोण्या ॲक्सिसला पॅरलल असते x ॲक्सिसला. त्यामुळे याचा आन्सर x ॲक्सिस आहे. चला यानंतर क्वेश्चन क्रमांक 9. द ग्राफ ऑफ x इज इक्वल टू -2 इज ए लाईन पॅरलल टू. सेम आहे बघा क्वेश्चन. हा y ॲक्सिस, हा x ॲक्सिस.
एक्स ॲक्सिसच्या -2 मधून लाईन चालली, इकडं प्लसच्या संख्या, इकडं मायनसच्या संख्या. इथून जर का लाईन गेली तर ती पॅरलल कोण्या ॲक्सिसला असणार? वाय ॲक्सिसला. पर्याय क्रमांक 2 एकदम बरोबर. द पेअर ऑफ इक्वेशन x is equal to -4 and y is equal to -5 ग्राफिकली रिप्रेझेंट लाईन विच आर. सेम आहे बघा, आपण क्वेश्चन क्रमांक किती पाहिला होता? 6. द पेअर ऑफ इक्वेशन x is equal to a आणि y is equal to b ग्राफिकली रिप्रेझेंट इंटरसेक्टिंग ॲट a, b केलं होतं. x चा a आणि y चा b. कळलं? तसं सेम x चा -4 आणि y चा -5 म्हणजे इंटरसेक्टिंग ॲट -4, -5. कळालं नसेल तर मागचा क्वेश्चन बघा, म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन देखील कळून जाईल. चला क्वेश्चन क्रमांक 11. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता बघा डिटर्मिनंट दिलेला आहे तुम्हाला, याची व्हॅल्यू काढायची. कधीही लक्षात ठेवा डिटर्मिनंट सोडवताना क्रॉसमध्ये सोडवायचं असतं बघा. म्हणजेच हा समोरच्या क्वेश्चनमध्ये देखील उपयोगाचा आहे बघा. त्याच्यामुळं कसा सोडवायचा ते बघा. असं क्रॉसमध्ये याचं मल्टिप्लिकेशन a इंटू डी मायनस सी इंटू बी. म्हणजेच पर्याय कुठला बरोबर असेल? ए डी मायनस सी बी. ए डी मायनस बी सी किंवा सी बी सेम आहे. कळलं? चला समोरचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन क्रमांक 12. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता बघा सेम मागचाच क्वेश्चन कसा? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 9 किती? -7 इंटू 3. 45 मायनस 21 किती येणार रे? म्हणजेच 24. कळलं आन्सर. याच्यानंतर सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलने इथं आपल्याला फाइंड डी म्हणलंय बघा. खालच्या क्वेश्चनमध्ये dx काढायचे आणि त्याच्या खालच्या क्वेश्चनमध्ये dy काढायचे. म्हणजे हे जे दोन इक्वेशन आहेत यावरून आपल्याला आता क्रॅमर्स रूल मांडायचं कसं तर तुम्हाला माहीत आहे बघा. डी जर का काढायचा असेल आपल्याला तर सरळ सरळ इथं x चे सहगुणक 5, 2, इथं y चे सहगुणक 3 आणि 4. कसं सोडवायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 चोक 20 मायनस 3 दोन्ही 6 किती आलं? 20 मायनस 6 14. सेम आता हा झाला डी. आता आपल्याला काय काढायचं? dx. जेव्हा dx काढायचं असतं तेव्हा आपण xच्या सहगुणकाच्या जागी कॉन्स्टंट टर्म घेत असतो. कॉन्स्टंट टर्म इथं आहे -11 आणि इथं आहे -10. -10 आणि -11 हे आपण xच्या जागेवर घेत असतो बघा जेव्हा dx काढायचं तेव्हा. आणि y चे सहगुणक जशाच तसे 3 आणि हे इथला 4. कळलं? याचा पुन्हा तिरपा गुणाकार. -11 इंटू 4 मायनस -10 इंटू 3. 11 इंटू 4 -44 मायनस in bracket -30 -44 minus into minus plus 30 is -14. This is the answer of the dx. सेम dy काढायचे आपल्याला तर काय करणार आता आपण? xच्या जशाच तशा घेणार कॉन्स्टंट 5 आणि 2 जशाच तसे, फक्त yच्या जागेवर आपण कॉन्स्टंट टर्म घेणार. x चे कोइफिशियंट 5, 2 आणि जे y आहे तिथे आपण कॉन्स्टंट टर्म घेणार -11 आणि -10. सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू -10 मायनस -11 इंटू 2 देन -50 minus 22 means -50 plus 22 minus 28. This is the answer. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे CET मध्ये तुम्हाला क्वेश्चन येत जातील तर त्याला आपण असं सॉल्व म्हणजे एकदम
कमी टायमामध्ये तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागणार आहेत. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी असेल त्यांना देखील शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याचा उपयोग होईल. तर चला भेटूयात समोरच्या भागामध्ये. तोपर्यंत